आम्ही कालच्या एक्सामध्ये पूर्ण शाळामध्ये आपण CCTV लावा म्हणून आपण सर्वांना सूचना दिला होता. त्यासोबत 2 सेन्सिटिव्ह केंद्र असतात, तिकडे जास्त लोकांचे मूवमेंट असतात. त्या ठिकाणी आम्ही ड्रोनचा सुद्धा वापर केला. त्या दरम्यान चौसाला सेंटरमध्ये जास्त गर्दी, आता इमारतीच्या बाहेर गर्दी दिसून आला होता. त्यामध्ये काही गैरव्यवहारचा सुद्धा दिसून येत होता. पण तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर तिकडेच्या पूर्ण विंडोज हे बंद सापडलं होतं आम्हाला. त्यानंतर आम्ही काय की पूर्ण तिकडे माझ्या शिक्षणाधिकारीला पाठवलं होतं, त्यानंतर तहसीलदारला पाठवलं होतं. तिकडे त्या सेंटरच्या पूर्ण CCTV आम्ही सीज केला. त्या CCTVच्या तपासणी, क्लासरूमच्या आजच्या पूर्ण CCTVच्या तपासणी माझ्या शिक्षणाधिकारी आणि महसूल प्रशासनाने केलेला होता काल रात्री. त्या दरम्यान आम्हाला 2-3 तिकडे गैरप्रकार झालेला आहे असं सिद्ध झालेलं आहे. त्यानंतर आम्ही पुढच्या तिकडे शिक्षक असेल आणि त्या सेंटरच्या केंद्राध्यक्ष यांच्यावर पुढच्या प्रशासकीय कारवाई आणि गुन्हा दाखल करण्याच्या सूचना आम्ही ऑलरेडी शिक्षणाधिकाऱ्याला दिलेला आहे. सर, गेल्या 8 दिवसापासून कॉपीमुक्त अभियान नाही, त्यामध्ये आम्ही असं नियोजन केलेलं आहे की आम्ही CCTV सर्व ठिकाणी मॅन्डेटरी केलं होतं. पण आमच्याकडे 18 शाळाची यादी असं आहे की जो 100% ठिकाणी CCTV लावला नाही आहे. आणि आमच्याकडे सेन्सिटिव्ह केंद्र जो आम्हाला प्रशासनमधून आला होता या फिर लोकांकडून आम्हाला जो आवाहन केलं होतं या इकडे सर होऊ शकतो म्हणून, तसं मी एक यादी 30-40 शाळाची यादी सपरेटली मी तयार केला होता. पहिल्या परीक्षेमध्ये सुद्धा भरारी पदक सोबतच माझा विशेष अधिकारी म्हणजे तहसीलदार असेल, PI असेल, त्यासोबत SDO असेल, त्या सर्व लोकांना मी सेंटर जो संवेदनशील सेंटर आहे त्यामध्ये सुद्धा पाठवलं होतं. यापुढे सुद्धा जो एक्झाम्स होणार आहे त्यामध्ये आम्ही विशेष लक्ष देणार आहे. एस्पेशली जो 18 ठिकाणी जो 100% एरिया CCTVमध्ये कवर केलेला नाही आहे. त्यासोबत आम्ही पोलीसच्या प्रशासनाला सुद्धा या संवेदनशील ठिकाणी त्यांचा बंदोबस्तसुद्धा वाढवण्याचं नियोजन केलेलं आहे.